त्या सगळ्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती त्या जमिनी संदर्भात माझ्यापर्यंत पोहोचवली. 1996 पासून ते आतापर्यंत त्या जमिनीचा इतिहास तो समजून घेतल्यानंतर आणि ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या भावनेचा आदर ठेवून आम्ही ती जमीन बदलायची ठरवलेली आहे. लवकरच ती जमीन ही नक्की होईल आणि आपली MIDC पण वैभववाडी तालुक्यामध्ये नक्की येईल. फक्त वेगळ्या जमिनीवर आपली ती MIDC लवकरच नक्की उभी राहील हा विश्वास मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सगळ्यांना देतो. नमस्कार. कालच मंत्रालयामध्ये राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंतजींबरोबर नादवडे वैभववाडीमध्ये प्रस्तावित असलेल्या MIDC संदर्भात एक बैठक झाली. अतिशय सकारात्मक बैठक झाली. पण त्यानंतर नादवडे गावाचे मुंबई मंडळ असो किंवा महत्त्वाचे ग्रामस्थ असो, त्या सगळ्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती त्या जमिनी संदर्भात माझ्यापर्यंत पोहोचवली. 1996 पासून ते आतापर्यंत त्या जमिनीचा इतिहास तो समजून घेतल्यानंतर आणि ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या भावनेचा आदर ठेवून आम्ही ती जमीन बदलायची ठरवलेली आहे. आता MIDC जी वैभववाडीमध्ये येणार आहे ती दुसऱ्या जागेवर येणार आहे, दुसऱ्या जमिनीवर येणार आहे आणि त्या संबंधीचे आदेश मी MIDC CEO आणि सिंधुदुर्ग कलेक्टरला त्या दृष्टिकोनातून दिलेले आहेत. त्यांना मी दुसरी पर्यायी जमीन वैभववाडी तालुक्यातच MIDC साठी शोधायला सुरुवात करण्यासाठी सांगितलेलं आहे. लवकरच ती जमीन ही नक्की होईल आणि आपली MIDC पण वैभववाडी तालुक्यामध्ये नक्की येईल. एकदा MIDC आली तर कोल्हापूर वैभववाडीचा जो रेल मार्ग येतो आहे, एक बाजूला कोल्हापूरला त्याचा फायदा होईल, दुसऱ्या बाजूला MIDC असल्यामुळे वैभववाडीला त्याचा फायदा होईल आणि म्हणून हा प्रवास अशाच पद्धतीने सकारात्मक पद्धतीने चालू राहील. फक्त वेगळ्या जमिनीवर आपली ती MIDC लवकरच नक्की उभी राहील हा विश्वास मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सगळ्यांना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.